लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी, सर्व निकषांमध्ये आम्ही पात्र आहोत. आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी देखील अगदी योग्य पद्धतीने केली, तरी देखील आमच्या योजनेचे पैसे आले नाहीत. यामध्ये काही लाडक्या बहिणींचे पैसे नोव्हेंबर महिन्यापासून बंद झाले, तर अनेक लाडक्या बहिणींचे पैसे डिसेंबर महिन्यापासून बंद झाले. तर असे का झाले आणि आता या पात्र लाडक्या बहिणींनी काय करायचे? काय केल्यानंतर त्यांचे योजनेचे पैसे परत सुरू होतील? सर्वात महत्वाची बाब म्हणजे पैसे सुरू होणार का? तर पैसे नक्कीच सुरू होणार आहेत. ज्या पात्र महिला आहेत त्यांना योजनेतून आम्ही अपात्र करणार नाही, असे सरकारच्या वतीने वारंवार स्पष्ट केले आहे. परंतु यासाठी तुम्हाला काहीतरी करावे लागणार आहे. जर लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी नंतर आपण पाहिलं की अनेक लाडक्या बहिणींचे पैसे त्या ठिकाणी बंद झाले आहेत. यामध्ये सरकारमुळे देखील लाडक्या बहिणींचे त्या ठिकाणी कन्फ्युजन झालं. सुरुवातीला लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना वेगळे प्रश्न टाकले गेले. त्यानंतर वेबसाईट अपडेट होऊन आल्यानंतर देखील काही प्रश्न वेगळे आले. होय आणि नाही या दोन प्रश्नांमध्ये लाडक्या बहिणी गडबडल्या. काही लाडक्या बहिणींचे त्या ठिकाणी जात प्रवर्ग निवडताना चुकले आणि अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेमधून लाडक्या बहिणी अपात्र होत गेल्या. खरं तर यामध्ये ऑनलाईन ई-केवायसी आल्यानंतर अनेक लाडक्या बहिणींनी सुरुवातीला ई-केवायसी करण्याचा प्रयत्न केला. वेबसाईट चालू नव्हती. तर अनेक लाडक्या बहिणींनी शेवटच्या 2 दिवसात म्हणजेच की 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबरला स्वतःची लाडकी बहीण योजनेअंतर्गतची ई-केवायसी करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने शेवटचे 2 दिवस कोणत्याही प्रकारची वेबसाईट चालू नव्हती. याबाबतची खात्री मी स्वतः देखील केली आहे. म्हणूनच सरकारने ई-केवायसी करण्याकरिता मुदत वाढ द्यावी अशी मागणी वारंवार लाडक्या बहिणींच्या वतीने केली जात होती. याची दखल घेत नसताना दिसल्यामुळे आपण पाहिलं की राज्यातील विविध भागामध्ये धुळे असेल, हिंगोली असेल अशा विविध भागांमध्ये लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि लाडक्या बहिणींनी रास्ता रोको असेल किंवा महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जाऊन आंदोलन असेल असे विविध मार्ग अवलंबले. यावर सरकारने काय केलं की ठीक आहे बाबा, लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचे पैसे बंद झाले आहेत ना, आम्ही तर चुकीच्या महिलांना पैसे देणारच नाहीत. ज्या पात्र आहेत त्यांनाच केवळ आम्ही यापुढे पैसे देऊ. म्हणून सरकारने त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने ई-केवायसी करण्याचा निर्णय घेतला आणि हे ऑफलाईन पद्धतीने ई-केवायसी तुमची अंगणवाडी सेविका करणार असल्याचे देखील स्पष्टपणे सांगितले. म्हणजेच की लक्षात घ्या, जर तुमची आता ई-केवायसी झाली, जर तुम्हाला ई-केवायसी झाली नसेल तर तुम्हाला काय करायचं, तर तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकांची भेट घ्यायची आहे. यामध्ये देखील राज्यातील लाखो लाडक्या बहिणी म्हणत आहेत की अंगणवाडी सेविका आमचे डॉक्युमेंट किंवा आमची कागदपत्र घेत नाही आहेत. अंगणवाडी सेविका स्पष्टपणे सांगतायत की आम्हाला कोणत्याही प्रकारचा जी-आर आला नाही. मग आम्ही तुमची पडताळणी करू तरी कशी? आम्ही तुमची पडताळणी करू शकत नाही आणि परत लाडक्या बहिणी त्या ठिकाणी नाराज होत आहेत. खरं तर आता ही अंगणवाडी सेविका तुमचे डॉक्युमेंट कधीपासून घ्यायला सुरुवात करतील, ही ई-केवायसी पडताळणी कोणत्या पद्धतीने होईल आणि तुमचे पैसे कसे सुरू होतील, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून अशी सर्व माहिती आणि अपडेट तुमच्याकडून नेहमीच तुम्हाला मिळत राहील. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ऑफलाईन पडताळणी तुम्हाला करून घ्यावीच लागणार आहे, कारण आता ऑनलाईन ई-केवायसीची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. खरं तर आम्ही वारंवार मागणी करतोय सरकारला की ऑनलाईन देखील ई-केवायसी पोर्टल सुरू करा, जेणेकरून लाडक्या बहिणी पटपट आपली ई-केवायसी करून घेतील. पण यावर सरकारचं काय मत आहे, तर सरकारच्या म्हणण्यानुसार की ऑनलाईन ई-केवायसी तर आम्ही आधीच सुरू केली होती आणि या ऑनलाईन ई-केवायसीला आम्ही वाढ देखील दिली होती, म्हणजेच की मुदत वाढ देखील दिली, तरी देखील लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी चुका केल्या. बरं, चूक केलेल्या लाडक्या बहिणींना मी चूक दुरुस्ती करण्यासाठी देखील परत एक संधी उपलब्ध करून दिली, तरी देखील लाडक्या बहिणींनी परत चूक केलीच. म्हणजेच की लाडक्या बहिणींना ऑनलाईन ई-केवायसी करताना अडचण येत आहे असे सरकारच्या वतीने स्पष्ट झाले आणि म्हणून सरकारने ही ऑफलाईन पद्धतीने ई-केवायसी पडताळणी सुरू केली, जी की अंगणवाडी सेविका करणार आहेत. आता तुमचा पुढचा प्रश्न असणार आहे की अंगणवाडी सेविका म्हणतायत की आमच्याकडे जी-आर नाही, आम्ही ही पडताळणी करणार नाही. तर अंगणवाडी सेविकांसाठी 27 तारखेपासून 26 तारीख पण 27 तारखेपासून सगळं सुरू होणार आहे. 27 जानेवारीपासून राज्यातील बहुतांश भागामध्ये अंगणवाडी सेविकांच्या वतीने तुमचे डॉक्युमेंट स्वीकारले जातील. महिला व बालविकास विभागाच्या वतीने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातील आदेश देण्यात आले आहेत आणि त्यानुसार अंगणवाडी सेविकांना तुमची ई-केवायसी पडताळणी करणे बंधनकारक असणार आहे. यासाठी घाबरून जाऊ नका. जर तुम्ही सर्व अटी, सर्व निकषांमध्ये पात्र असाल तर तुमचे पैसे 100% सुरू होणार आहेत, कारण अंगणवाडी सेविका तुमच्या निकषांची स्वतः पडताळणी करणार आहेत, ज्यामध्ये तुमचे लाभार्थ्यांचे आधार कार्ड बघितलं जाईल, तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे त्या ठिकाणी आधार कार्ड बघितलं जाईल, तुमचे रेशनिंग कार्ड बघितले जाईल आणि तुमचा शाळा सोडल्याचा दाखला, जेणेकरून तुमची कास्ट कोणती आहे, जात कोणती आहे, तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमी आहे का,
तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीला आहे का, तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकडे 4 चाकी वाहन आहे का, तुमच्या कुटुंबाचे त्या ठिकाणी वार्षिक उत्पन्न जास्त आहे का, या सर्व बाबी तपासल्या जातील आणि त्या बाबींमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पात्र असल्यास अंगणवाडी सेविका तुमची ही ऑफलाईन पडताळणी किंवा ई केवायसी करून घेणार आहेत आणि ही ई केवायसी एकदा झाली की तुमचे योजनेचे पैसे सुरू होतील. लाडक्या बहिणींनो, कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही जर तुम्ही पात्र असाल तर. आता तुम्ही जर एखाद्या अटीमध्ये अपात्र असाल तर तुम्ही त्या ठिकाणी ई केवायसी करूनही फायदा होणार नाही, कारण तुम्हाला त्या ठिकाणी योजनेचे पैसे मिळणार नाहीत. आता सर्वात महत्वाची बाब म्हणजे अनेक लाडक्या बहिणींचा अजून एक प्रश्न आहे की एका रेशनिंग कार्डमध्ये किती महिला आहेत? आम्ही दोघी सासू सुना आहोत, मग आम्ही दोघी ई केवायसी करून घेऊ का? तर दोघीही ई केवायसी ऑफलाईन देखील करायला जाऊ नका. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार, लाडकी बहीण योजनेच्या GR नुसार एका कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित दोनच महिला पात्र आहेत. 2 विवाहित देखील पात्र नाहीत आणि 2 अविवाहित देखील पात्र नाहीत. म्हणून अशा पद्धतीने चूक करायला जाऊ नका. अन्यथा आता जे पैसे बंद झाले आहेत ते परत कधीच सुरू होणार नाहीत. जवळपास 86 लाख लाडक्या बहिणींचा त्या ठिकाणी लाभ बंद झाल्याची माहिती मिळत आहे आणि या 86 लाख महिलांना आता ऑफलाईन पद्धतीने त्यांची ई केवायसी करण्याची एक संधी मिळाली आहे. त्यामुळे ऑफलाईन ई केवायसी लवकरात लवकर करून घ्या. अंगणवाडी सेविका तुमची ई केवायसी येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व राज्यांमध्ये सर्वत्र सुरू होईल. त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. लगेच तुम्हाला काही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. तुमची ई केवायसी झाली आहे का आणि तुमच्या जवळील अंगणवाडी सेविका हे डॉक्युमेंट घेत आहेत का, नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा. महत्वाची व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.